स्ट्रीट फूडच्या नावाखाली विषाची विक्री, एफडीएचा नाही मेळ, जनतेच्या जीवाशी खेळ. सामच्या ऑपरेशन स्ट्रीट फूड मध्ये पर्दाफाश. हॉटेल आणि रस्त्यांवरील ठेल्यांवर मिळणारं अन्न आपण आवडीनं आणि चवीनं खातो, पण ते अन्न नसून तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करणारं विष आहे, विष. याच स्ट्रीट फूडच्या नावानं विकल्या जाणाऱ्या विषाचा साम टीव्हीच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये पर्दाफाश झालाय. छत्रपती संभाजीनगरात हॉटेल्स आणि फूड स्टॉल चालकांकडे अन्न आणि औषध प्रशासनाचा परवानाच नसल्याची खळबळजनक माहिती सामच्या ऑपरेशन स्ट्रीट फूड मध्ये समोर आली. तुम्ही फूड अँड ड्रगची काही परवानगी घेतली का? कशाची सर? फूड अँड ड्रग अन्न व औषध प्रशासन आहे, नाही त्याच्याकडे कोणी चेक करायला आलं होतं का? नाही सर, कोणी शॉप ॲक्ट लायसन्स सर. फूड अँड ड्रग काढायला बनवायला दिलेले आहे, पण त्याला अजून 15 दिवस वेळ आहे. बर, किती वर्षापासून तुमची हे दुकान आहे? 10 ते 12 वर्ष. छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल 26,000 अन्न विक्रेते असताना गेल्या अनेक वर्षात विक्रेत्यांची कुठलीच तपासणी झालेली नाही. त्यामुळे साम टीव्हीच्या टीमनं शहरातल्या काही नामांकित हॉटेल्स पासून ते गल्लीबोळातील फूड स्टॉलवर जाऊन रियालिटी चेक केला, तेव्हा धक्कादायक आणि किळसवाणं चित्र पाहायला मिळालं. हे चित्र पाहून तुमचेही डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा हे हे नूडल्स बघा, हे नूडल्स बघा, हे नूडल्स उघडे आहेत. बरं, इथं हे सगळं उडा आहे आणि इथे घाण पाणी पण तसंच आहे. हे सगळं असं आहे. दरम्यान विनापरवाना आणि निकृष्ट अन्न विकणाऱ्या विक्रेत्यांना 6 महिन्यांचा तुरुंगवास आणि 5 लाखांच्या दंडाची कडक तरतूद असूनही इथं मात्र कायद्याला यांनी थेट केराचीच टोपली दाखवल्याचं उघड झालंय. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. प्रशासन करतं काय? अन्न औषध प्रशासन जे आहे ते कुठं चेक करतात? काही चेक करत नाही. चाललंय लोक आहेत काय नाहीत काय, खातात पितात, चाललंय जाऊ द्या. हे सगळं इलिगल आहेत. इथं फूड अँड ड्रग्स कुठं कोणाचकडं नसेल बहुतेक. पण आता लोकांना खायची सवय लागलेली आहे, त्याच्यामुळे ते खाऊ लागले. काय करणार आहे? सर्वसामान्यांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ सुरू असताना अन्न आणि औषध प्रशासन मात्र झोपा काढत असल्याचं खळबळजनक वास्तव आमच्या ऑपरेशन मधून समोर आलं. छत्रपती संभाजीनगर शहरात एकूण 26,000 अन्न पुरवठादार आहेत. यामध्ये 12 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेले 23,500 छोटे हॉटेल्स आणि फूड स्टॉल आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या 23,500 पैकी वर्षभरात केवळ 374 जणांचीच तपासणी करण्यात आली आहे. म्हणजेच गेल्या वर्षात 2% हॉटेल्सचीही तपासणी झालेली नाही. यातही 36 चालकांना 1,91,000चा दंड झाला, तर नमुने दोषी आढळलेल्या 12 चालकांकडून 1,57,000 रुपये वसूल केले गेले. मोठ्या हॉटेल्सचे 97 प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवले, त्यातील फक्त 7 प्रकरणांचा निपटारा झाला. छत्रपती संभाजीनगर शहरात खाद्यपदार्थांच्या हॉटेल्सची, स्ट्रीट फूडची तपासणी का होत नाही असा प्रश्न येऊन आम्ही अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयात पोहोचलो. तिथं सहाय्यक आयुक्त होते. त्यांनी वरिष्ठांची परवानगी नसल्यामुळं कॅमेऱ्यासमोर बोलायला नकार दिला. सर्वात संतापजनक बाब म्हणजे अन्नाची तपासणी करण्यासाठी आलेली हक्काची शासकीय वाहनं आज कार्यालयाच्या आवारात धुळखात पडून आहेत. सुरक्षित अन्न मिळावं म्हणून अन्न व औषध प्रशासनाची खास टीम राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं तयार केलेली आहे. विशेष म्हणजे त्यांच्यासाठी वाहनं सुद्धा दिलेली आहेत. मात्र ती वाहनं अशा पद्धतीनं धुळखात पडून आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन तपासण्या करणं, त्यातलं परीक्षण करणं, त्या लोकांमध्ये जागृती निर्माण करणं हे काम अपेक्षित आहे. मात्र ते होऊ शकत नाही. आणि आत्ता ह्या गाडीची ही अवस्था पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की इथे कोणतीच तपासणी केली जात नाही. अन्न सुरक्षा विभाग हा सर्वसामान्यांच्या आरोग्याचा बळी देणाऱ्या या हॉटेल माफियांवर सध्या कुणाची मेहरबानी आहे? फूड अँड ड्रगचे अधिकारी केवळ ऑफिसात बसून कागदी घोडे नाचवतात. त्यात सर्वसामान्यांचं आरोग्य हे धोकादायक आहे. अशा स्थितीमध्ये आता या सगळ्यांवर मॉनिटरिंग करण्यासाठी किंवा लक्ष ठेवण्यासाठी फूड अँड ड्रग पुढे येणार का
आणि सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळणं थांबणार का असा एक प्रश्न आहे. मोहम्मद इरफानचं माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर.